नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाइन मी शेअर करणार आहे। या ब्लाउजची फ्रंट पार्ट कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता। ब्लाउजची डिझाइन अगदी सिंपल आहे, पण ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसलेला आहे। व्हिडिओच्या शेवटी याचा फायनल लुक बघणार आहोत आणि याच्यामध्ये मी पफ स्लीव्स बनवलेले आहेत, तर त्याचाही कटिंगचा व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ पाहता येतील। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी अस्तर घेतलेला आहे कटिंग करून। अस्तरचं ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, तर 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 14.5 इंच बॅक पार्टची मी उंची कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो शोल्डर आहे तो घेतलेला आहे इथे 7 इंच। बोटनेक ब्लाउज आहे त्याच्यामध्ये पूर्ण शोल्डर घेतलेला आहे। आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच आणि अर्धा इंच आर्महोल डाऊन करायचा आहे। त्याच्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे मागच्या साईडचा तो 1 इंच गोलाकार असा दिलेला आहे। चेस्ट साइज आहे इथे 32 इंच, तर 8 चौक 32 आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। खाली सेम त्याच पद्धतीने 8 आणि प्लस 2 म्हणजे 10 इंचचं घेतलेलं आहे। आता इथे गळा रुंदी मी घेतलेली आहे 3.5 इंच। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गळा रुंदी कमी जास्त करू शकता आणि गळा खोली जी आहे ती घेतलेली आहे 3 इंच। त्याचा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे मी हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्याच्या खाली मी इथे 1 इंच मार्किंग सोडून दिलेलं आहे, तर तुम्हाला कमी अंतर हवं असेल मध्ये तर अर्धा इंच सोडलं तरी चालू शकतं। तर 1 इंच इथं सोडून दिलं। खालच्या बाजूने इथे 3.5 इंचावर मार्किंग केलं, म्हणजे 3 इंचाची खालची पट्टी आहे ती तयार होईल। इथे सुद्धा गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि त्याचा असा हा बॉक्स जो आहे इथला तो ड्रॉ करून घेतला। बोटनेकमध्ये याच्यासाठी तुम्ही इथे पाहिजे तो आकार तुम्हाला देऊ शकता, तर इथे मला जो आकार हवा आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतला। तर हेच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा ड्रॉ करून घ्यायचं आहे। सेंटर पॉइंटला मार्किंग करून घेतलं। इथे वरचा जो आकार आहे गोलाकार असा गळ्याचा तर तो देऊन घेतलाय, जास्त डीपमध्ये हा आकार द्यायचा नाहीये। त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते दुसऱ्या साईडला फोल्ड केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा हा आकार जो आहे तो प्रेस करून घेतलेला आहे। त्याचं मार्किंग दुसऱ्या साईडला होईल, तर त्याच्यावर ते मार्किंग जे आहे ते डार्क करून घ्यायचं आहे। इथे मी कुठलंच कॅनव्हास वगैरे वापरलं नाहीये, तरी गळा फिटिंगला जो आहे तो खूप छान बसलेला आहे। ही जी लाईन आहे ती सरळ खाली अशी जोडून घेतली खालच्या बाजूने। आता खाली मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे। गळा आपल्याला पलटी करून बनवायचा आहे, तर मेन फॅब्रिक सरळ ठेवले आणि त्याच्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते कडेने थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता इथे पहिल्यांदा हा जो वरचा गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकाराप्रमाणे मी स्टिच करून घेतलं। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे खालच्या बाजूने बरोबर ही जी लाईन आहे तिथून असं गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणेच इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे। आता हे जे मधलं अंतर आहे, मधलं जे कापड आहे ते पाव इंचाचं मार्जिन सोडून कट करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूचा सुद्धा गळा जो आहे तो त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि मध्ये जे 1 इंच गॅप आहे त्याच्यामधून आपल्याला हे अस्तर जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथून अस्तर जे आहे ते आपल्याला पलटी करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूच्या ज्या स्टिच आहेत त्या आतमध्ये जातील आणि आपली फिनिशिंग चांगली दिसेल। अस्तर मी पलटी करून घेतले, याच्यावर आता प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जातं। तर इथे अस्तर पूर्णपणे पलटी करून घेतलेलं आहे, तर बघू शकता फिनिशिंग छान आलेली आहे। आता याला मी इथे प्रेस स्टिच देऊन घेणार आहे। तुम्हाला हवा असेल तर देऊ शकता, नसेल द्यायची तर नाही दिली तरी चालेल, मी देऊन घेतलेली आहे। त्याच्यानंतर खालचा जो गळ्याचा आकार आहे त्या आकाराप्रमाणे सुद्धा इथं प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे, त्याच्यामुळे अस्तर व्यवस्थित आतमध्ये सेट होईल। आता हे जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरला सगळीकडून जोडून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हे अस्तर जोडताना इथे 5 नंबरची शिलाई तुम्ही वापरू शकता, म्हणजे आपला वेळही वाचेल आणि आपली शिलाई जी आहे ती पटकन होईल। तर इथे मी अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडे जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे।
हा जो मधला पार्ट आपण कटिंग करून घेतला होता त्याची ही जी खालची बॅकची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे, ती आपल्याला नंतर लागणार आहे मार्किंग करण्यासाठी। आता ह्या बॅक डिझाईनला लावण्यासाठी मी इथे दोरी पाइपिंग तयार करून घेतली आहे साडीच्या कपड्याची, कॉन्ट्रास्ट कपड्याची। तर दोरी पाइपिंग कशी तयार करतात ह्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर ही जी दोरी पाइपिंग आहे तर ती गळ्याचा जसा आकार आहे वरचा आणि खालचा त्या आकाराप्रमाणे आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। इथे वरच्या गळ्याला दोरी पाइपिंग लावून झाली, त्याच्या शेजारी एक पेअरचं मार्जिन ठेवून एक डबल स्टिच देऊन घ्यायची। खालच्या सुद्धा संपूर्ण नेकला मी इथे दोरी पाइपिंग अटॅच करून घेतलेली आहे। अजिबात न ओढता ही जी दोरी पाइपिंग आहे ती लावून घ्यायची आहे। कॉर्नर व्यवस्थित त्याचा बाहेर काढायचा आहे। कॉर्नरच्या ठिकाणी व्यवस्थित स्टिच करून ही दोरी पाइपिंग जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। आता संपूर्ण गळ्यावर इथे दोरी पाइपिंग अटॅच केली, त्याच्या शेजारून एक पेअरचं मार्जिन ठेवून संपूर्ण गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं, म्हणजे दोरी पाइपिंग व्यवस्थित सेट होते। हा असा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। आता खालची पट्टी तयार करण्यासाठी मी इथे अस्तरचं कापड घेतलेलं आहे, तर ते घेतलेलं आहे ते 9 बाय 4.5 इंचाचं। तर ही जी पट्टी आहे तर ती काठाच्या कपड्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर या पट्टीच्या 3 बाजू ज्या आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत। वरच्या बाजूने हे स्टिच करून घेतलं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून, आणि कडेने दोन्ही बाजूने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। कॉर्नर थोडेसे कट करून हे जे कापड आहे ते सरळ करून घेतलं आणि एक दाब शिलाई देऊन घेतली त्याच्यावरती। आता हे जे पाइपिंग आहे दोरी पाइपिंग ती सुद्धा इथे वरच्या बाजूने लावून घेतली। वरच्या बाजूला दोरी पाइपिंग लावायची आहे, त्याच्यावर पण दाब शिलाई देऊन घेतली एक पेअरचं मार्जिन ठेवून। बॅकची पट्टी तयार होती 3.5 इंचाची, तर इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। सेंटरला पट्टी ही जी आहे ती फोल्ड करून घेतली आणि सेंटरपासून सुद्धा 3.5 इंचावर गळारुंदी जेवढी आहे तेवढं मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला तो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर 3.5 इंचाचं जे मार्किंग आहे तर तिथून वरती हा पार्ट आपल्याला जोडायचा आहे। खाली 3.5 इंचाची पट्टी राहिली पाहिजे शिल्लक। तर इथे मी लाईन करून घेतली आणि ही पट्टी जी आहे ती अशी व्यवस्थित त्याच्यावर जोडून घेतली जिथे मार्किंग आहे त्याप्रमाणे। शिलाई व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे आणि त्याच्या शेजारी पण एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी त्याच प्रकारे इथे जोडून घेतलेलं आहे। खालच्या बाजूने जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आणि तिथे एक स्टिच देऊन घ्यायची आहे। आता याला टक्स द्यायचे, तर आतल्या बाजूने मार्किंग करायचं आहे। आडवं 4.5 इंचावर मार्किंग केलं आणि उभं 3.5 इंचावर मार्किंग केलं। अर्धा इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे। टक्सवर डबल शिलाई केली आणि खाली 2 इंचाची कंबरपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे, किंवा मी इथे साडीचा जो कपडा आहे त्याचीच पाइपिंग करून घेणार आहे। तर इथे मी साडीची पट्टी घेतली आहे कट करून साडीतल्या कपड्याची, आणि त्याचीच पाइपिंग जी आहे ती खालच्या बाजूने करून घेतलेली आहे। एकदम बारीक अशी पाइपिंग करून घेतलेली आहे। अर्धा इंच मार्जिन इथे कव्हर झालं पाहिजे, म्हणजे आपली उंची जी आहे ब्लाऊजची ती व्यवस्थित आहे तेवढी तयार होईल। तर अशा प्रकारे ही सुंदर अशी बॅकनेक डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते पाहता येतील। शिवाय याच्या आधी सुद्धा प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचिंगचे, तर तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर ही फायनल डिझाइन आपली तयार झालेली आहे। त्याला चांगला लुक येण्यासाठी मी त्याला शो बटन लावून घेतलेले आहेत साडीच्याच कलरचे। तर खूप सुंदर अशी ही बॅकनेक डिझाइन तयार झालेली आहे। याचं फ्रंट पार्टचं कटिंग जे आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा याच्या आधी शेअर केलेला आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे घातल्यानंतर। याला पफ स्लीव्स बनवलेले आहेत, तर याचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे। भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।